कोल्हापूरच्या फुटबॉलचा शतकभराचा गौरव, प्रॅक्टिस क्लबच्या लोगोचे दिमाखात अनावरण. कोल्हापुरातील फुटबॉल प्रेम, खेळाडूंची समृद्ध परंपरा आणि मैदानावरील जिद्द भारतीय फुटबॉलसाठी प्रेरणादायी आहे. विशेषतः महिलांना मिळणारा सन्मान पाहून भारावून गेले, असे गौरवोद्गार भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक प्रिया पी.व्ही. यांनी काढले. कोल्हापूर शहरातील प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मंगळवार पेठेतील शुभंकरोती सांस्कृतिक भवन येथे क्लबच्या लोगोचे अनावरण झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी वैशाली राजे क्षीरसागर यांनी फुटबॉलच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मधुरिमा राजे छत्रपती यांनी प्रॅक्टिस क्लबने 100 वर्ष सातत्याने अस्तित्व टिकवून ठेवत कोल्हापुरातील फुटबॉल संस्कृती समृद्ध केल्याचं सांगितलं. अरुंधती महाडिक यांनी नव्या पिढीने ही परंपरा पुढे नेत मुलींचा फुटबॉलमधील सहभाग वाढविण्यासाठी कुटुंब, संस्था आणि समाजाने प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. तर महापौर रूपाराणी निकम यांनी क्लबचा शताब्दी प्रवास कोल्हापूरसाठी गौरवास्पद असल्याचं नमूद केलं. कार्यक्रमास क्लबचे अध्यक्ष नितीन सावंत, उपाध्यक्ष संतोष महाडिक, रमेश मोरे, मारुती सावंत, अनिल महाजन, चंद्रशेखर देशपांडे, राजू वाडकर यांच्यासह पदाधिकारी व फुटबॉल प्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी प्रिया पी.व्ही. भारतीय महिला फुटबॉल संघ कोच, आपल्या कोल्हापूर नगराच्या प्रथम नागरिक महापौर रूपाराणी निकम, सौ मधुरिमा राजे छत्रपती व सौ अरुंधती महाडिक, प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, आजी खेळाडू, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका व बंधू भगिनींना जय महाराष्ट्र. आजचा दिवस हा केवळ प्रॅक्टिस फुटबॉल क्लबसाठीच नाही, तर आपल्या सर्वांसाठीच सुवर्ण व ऐतिहासिक दिवस आहे असं म्हणायला काय हरकत नाही. एका संघाने आपल्या अस्तित्वाची आणि यशाची 100 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. आजच्या या लोगो अनावरण सोहळ्यास तुम्हा सर्व प्रॅक्टिस क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून खूप त्यांना शुभेच्छा देते. प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा 100 वर्षाचा हा प्रवास काही सोपा नव्हता. 100 वर्ष आपण एकत्र टिकून राहायचो ही खरोखरच गोष्ट अगदी म्हणजे कौतुकास्पद आहे. एक कोल्हापूर म्हणून मी नक्कीच असं म्हणेन की आता सर्वांनी सांगितलं की इंग्रजांच्या बरोबर फुटबॉलचा सामना झाला, त्यात त्यांनी खरोखर अगदी चांगल्या पद्धतीने खेळले. त्यामुळं मला त्याबद्दल गर्व वाटतो की कोल्हापुरातून इंग्रजांच्या बद्दल सामना खेळल्याबद्दल. नव्याने तयार केलेला हा लोगो मैदानावर जेव्हा खेळाडूंच्या छातीवर चमकेल तेव्हा तो त्यांना विजयाची व एकतेची प्रेरणा देईल, यात शंका नाही. क्षीरसागर कुटुंबीय व सुब्रा गवळीकरांनी प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. मला आजही आठवत आहे 2009च्या विधानसभा निवडणुकीत मंगळवार पेठेतून सर्वात प्रथम या स्थानिक क्लबने आमदार क्षीरसागर यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर हे जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ होत गेले. आजही आमदार साहेब असो, ऋतुराज असो, पुष्कराज असो यांची तालमीबद्दल व क्लबबद्दलची आत्मीयता भरपूर वाढलेली आहे. येणाऱ्या काळात प्रॅक्टिस क्लब फुटबॉलच्या उन्नतीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही मी इथे तुम्हाला देते. तसेच या प्रसंगी सर्व संस्थापकांचे, आजी पदाधिकारी, खेळाडू, कार्यकर्ते व क्लबला नावारूपाला आणण्यात मोलाचे हातभार लावले या प्रत्येक व्यक्तीचे जाहीर मानते. आणि या सोहळ्यात मला आपण इथं बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. एवढंच बोलते.